तर खबरदार DRM मॅडम जी, खबरदार GM साहेब, धार्मिक स्थळांना तुम्हाला हात लावण्याचा काही अधिकार नाहीये। आम्ही या ठिकाणी 3 दिवसीय आंदोलन पुकारणार आहोत। 9 तारखेला दुपारी 2 वाजता काशी एक्सप्रेस भुसावळला अडवू। 13 तारखेला जे आहे पुन्हा आमचं रेल रोको आंदोलन जे आहे आम्ही जळगावला या ठिकाणी करू। म्हणून गिरीश भाऊ महाजन जवाब दो, भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयावरती आम्ही रेल रोको आंदोलन संपल्यानंतर जळगावचं लॉंग मार्च घेऊन जाणार आहोत। GM पर्यंत आमचा आक्रोश गेला पाहिजे, रेल्वे मंत्र्यांपर्यंत आमचा आक्रोश गेला पाहिजे, DRM पर्यंत आमचा आक्रोश गेला पाहिजे। हे धार्मिक स्थळ जे आहेत कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी डॉक्युमेंटरी एव्हिडन्स कशाचे मागताय तुम्ही? सर्व काही कागदोपत्री सगळं काही डॉक्युमेंटरी एव्हिडन्स तुमच्याकडे आहेत, पुरावे। 96 ते 2001 मी नगरसेवक असताना रितसर नगरपालिकेमध्ये ठराव केलेला आहे। ठरावाच्या नकला तुम्हाला जर रेल प्रशासनाला डॉक्युमेंटरी एव्हिडन्स पाहिजे असतील तर नगरपालिकेशी संपर्क साधा। भाऊ काय सांगाल आजच्या पत्रकार परिषदेचं महत्व? आज या ठिकाणी विविध संघटनांसोबत ऑल इंडिया संविधान आर्मी सर्व पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेच्या अंती संविधान भवन आणि जळगावला, दादरला आणि भुसावळला झालेल्या मीटिंगच्या कार्यकर्त्यांच्या सर्व मोबाईलवरून संपर्क साधल्यानंतर झालेल्या चर्चे अंती या ठिकाणी जे आहे की आम्ही भुसावळमध्ये या ठिकाणी मंदिर आहे, मशीद आहे, त्याचबरोबर बुद्धविहार आहे आणि मंदिर आणि मस्जिद आणि बुद्धविहार हटवण्यासंदर्भात नुकतंच रेल प्रशासनाने हुकुमशाही पद्धतीने, एकाधिकारशाही पद्धतीने, मनमानी पद्धतीने, हम करे सो कायदा या पद्धतीने या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने धर्मगुरूंना, मंदिरातले, मशिदीतले, बुद्धविहाराचे धर्मगुरू यांची कुठलीही मीटिंग न लावता, त्यांना विश्वासात न घेता या ठिकाणी परस्पर नोटिसा देण्याचं या ठिकाणी सपाटा लावलेला आहे। या नोटिसा तुम्ही कशासाठी देताय? प्राचीन काळातले मंदिर आहेत, ब्रिटिश कालीन मंदिर आहेत, मशिदी आहेत, बुद्धविहार आहेत। या ठिकाणी जे आहे कुठल्याही पद्धतीने या ठिकाणी तुम्ही आमचे धार्मिक स्थळाला हात लावू शकत नाही। रेल प्रशासनाने हजारो झोपडपट्टी धारकांना तुम्ही या ठिकाणी बळाचा वापर करून आमच्यावरती केसेस दाखल करून आम्हाला तुरुंगामध्ये टाकून आजही आमच्या कोर्टामध्ये केसेस आहेत झोपडपट्टी बचावच्या। त्या आंदोलनाला तुम्ही एका ठिकाणी बळाचा वापर करून दडपलं, त्यावेळेस हे आमदार, खासदार, मंत्री, संत्री सर्व गप्प होते। आताही या ठिकाणी जे आहे पुन्हा तुम्ही जर बळाचा वापर करून त्या ठिकाणी आमची धार्मिक स्थळं हे जर तुम्ही उद्ध्वस्त करण्याचं जर का या ठिकाणी षड्यंत्र करत असाल तर खबरदार DRM मॅडम जी, खबरदार GM साहेब, या ठिकाणी हे जी पद्धत आहे लोकशाही पद्धतीने, सर्व शक्तीनिशी, संवैधानिक पद्धतीने एका हातामध्ये तिरंगा, एका हातामध्ये संविधान घेऊन आणि या ठिकाणी देवी देवतांचे फोटो घेऊन या ठिकाणी जे आहे संपूर्ण आम्ही भगवान गौतम बुद्ध आणि त्याचबरोबर या ठिकाणी सर्व धार्मिक जे काही आहे हे सर्व या ठिकाणी आम्ही सर्व विविध संघटनांच्या वतीने आम्ही या ठिकाणी 3 दिवसीय आंदोलन पुकारणार आहोत। या 3 दिवसीय आंदोलनामध्ये 9 तारखेला आम्ही भुसावळला एक रेल रोको आंदोलन सर्व धर्मीय आणि आमच्या सर्व विविध संघटना ऑल इंडिया संविधान आर्मीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून आम्ही अर्धनग्न होऊन त्या ठिकाणी रेल रोको आंदोलन करू। 9 तारखेला दुपारी 2 वाजता काशी एक्सप्रेस भुसावळला अडवू। त्यानंतर पुन्हा या ठिकाणी जे आहे की आम्ही जळगावला पुन्हा या ठिकाणी आमचं जे रेल रोको आंदोलन आहे ते आम्ही या ठिकाणी 13 तारखेला जे आहे पुन्हा आमचं रेल रोको आंदोलन जे आहे आम्ही जळगावला या ठिकाणी करू। 4 मंत्री आहेत या जळगाव जिल्ह्यामध्ये, 4 मंत्री असताना गप्प का? या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये तुम्ही भारतीय जनता पार्टीचं EVMचं जे सरकार आहे केंद्रात आणि राज्यात, तर या ठिकाणी जे आहे धार्मिक स्थळांना तुम्हाला हात लावण्याचा काही अधिकार नाहीये। आणि म्हणून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयावरती ज्यावेळेस आम्ही पुन्हा 13 तारखेला जळगावला रेल रोको आंदोलन करू तर भाजपाच्या गिरीश भाऊ महाजन हे भाजपाचे मोठे नेते आहेत राज्यातले, आणि या ठिकाणी ते मोठे मंत्री आहेत, सगळे इतर मंत्री त्यांच्या अंडरमध्ये आहेत।
म्हणून गिरीश भाऊ महाजन जवाब दो. भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयावरती आम्ही रेल रोको आंदोलन संपल्यानंतर जळगावचं लॉंग मार्च घेऊन जाणार आहोत. आणि एवढंच नाही तर संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये 11 ठिकाणी आम्ही रेल रोको आंदोलन केलेली आहे. आम्हाला रेल रोको आंदोलन काही नवीन नाही आहे. 18 तास आम्ही रेल रोको आंदोलन जळगावला केलेलं आहे. भुसावळमध्ये, जळगाव जिल्ह्यामध्ये, दादरला आम्ही रेल रोको आंदोलन केलेलं आहे. आणि दादरला देखील या ठिकाणी आमचं रेल रोको आंदोलन जे आहे पुन्हा आम्ही 20 जानेवारीला या ठिकाणी करणार आहोत. म्हणजे 3 दिवसीय आंदोलन आहे. भुसावळ, जळगाव आणि दादर. जीएम पर्यंत आमचा आक्रोश गेला पाहिजे. रेल्वे मंत्र्यांपर्यंत आमचा आक्रोश गेला पाहिजे. डीआरएम पर्यंत आमचा आक्रोश गेला पाहिजे. हे धार्मिक स्थळ जे आहेत कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी डॉक्युमेंटरी एव्हिडन्स कशाचे मागताय तुम्ही? सर्व काही कागदोपत्री, सगळं काही डॉक्युमेंटरी एव्हिडन्स तुमच्याकडे आहेत, पुरावे. जेव्हा या ठिकाणी आद्यवेळी चाडचं बुद्धविहार महाबोधी मी निर्माण केलं, त्या ठिकाणी हनुमान मंदिर मी बनवलं, पुढे एक छोटंसं मंदिर मी बनवलं. या ठिकाणी नगरपालिकेमध्ये तत्कालीन सीईओ भोंगडे साहेब असताना, त्यांच्या काळामध्ये 96 ते 2001 मी नगरसेवक असताना रितसर नगरपालिकेमध्ये ठराव केलेला आहे. ठरावाच्या नकला तुम्हाला जर रेल प्रशासनाला डॉक्युमेंटरी एव्हिडन्स पाहिजे असतील तर नगरपालिकेशी संपर्क साधा, ठरावाच्या नकला मागवा. हे सर्व कायदेशीर आहे. आणि पुन्हा या ठिकाणी जे आहे हे मशिदी, या ठिकाणी जे मंदिर, हे सर्व जे काही कायदेशीर आहेत. जरी कायदेशीर या ठिकाणी तुम्ही म्हणताय तुमच्या पद्धतीने, हे आम्हाला मान्य नाही की ते बेकायदेशीर आहे. तुम्ही त्या ठिकाणी ते नियमित करा. दिलेल्या काळ्या नोटिसा जे आहेत तुम्ही वन साईड धर्मगुरूंना विश्वासात न घेता त्या नोटिसा तुम्ही रद्द करा. जर तुम्ही या ठिकाणी हे सर्व आमच्या मागण्या मंजूर करत नसाल तर रेल प्रशासनासोबत, डीआरएम सोबत, जीएम सोबत रेल्वे मंत्र्यांपर्यंत आक्रोश मांडण्यासाठी आणि 4ही मंत्र्यांच्या विरोधात या ठिकाणी हा जन आंदोलन अटल आहे. आम्ही आमदार, खासदार, मंत्री, संत्री होण्यासाठी या ठिकाणी आंदोलन करत नाही. हे जन आंदोलन जे जनहिताचं आहे, धार्मिक स्थळांच्या रक्षणासाठी आहे. आम्ही रस्त्यावर येणारच. भुसावळात बुलेटचा बंपर धमाका. आपल्याला विश्वास बसणार नाही अशा अत्यंत कमी दरात रॉयल एनफील्डची धमाकेदार ऑफर. फक्त आणि फक्त 11,000 रुपये भरून आजच घरी घेऊन जा रॉयल एनफील्डची दमदार बुलेट. पॉवरफुल बुलेट खरेदी करा आणि आजच आपलं स्वप्न साकार करा. आमचा पत्ता आहे जळगाव रोड, अयोध्यानगर, भुसावळ. संपर्क क्रमांक 70 20 25 48 30. कुशल मालक सर्गच फिरूया महाराष्ट्रात फिरून. मग बस की ग लवकर मारूया स्टार्टर, जाऊ माझ्या बुलेटवर. फन आपली यारी जगात हाय लय भारी. इमोशन्स ने भरलेली काळजाला भिडणारी यारी. हे लढायचं नाही आता, भिडायचं नाही, आडवा आला त्याला सोडायचं नाही. आम्ही सोबत हाय, आमची पावर हाय, धणका तुम्हाला सोसायचा नाही. आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय बुंगाट हाय.
आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय बुंगाट हाय. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.